ठिणग्या चढलेल्या आहेत, हातावर जोरात चावत आहेत। शेती हाच पर्याय आहे मित्रा, त्यामुळे तू 10चं नाही 12चं घाल। आम्ही बॅगा टाकणार खिडकीतनं शाळेत आणि फरार, काढायची घालायची आत, हे सगळं भरून घ्यायचं। मी चिंच चोरताना सापडलो तर तिथं पडून रस्ते सुजवायचे मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, NRS कॉमेडीवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आणि मित्रांनो, आजचा हा खास करून व्लॉग खरोखर एक जुन्या तुमच्यासुद्धा आठवणी रिपीट करणार आहेत आणि माझं तर आठवण रिपीट झाले म्हणूनच हा व्हिडिओ आज बनत आहे मित्रांनो। तर माझं आठवण म्हणजे हे बघा, आम्ही लहानपणी म्हणजे 4वी 5वी 6वी 7वी ते 10वी 11वी पर्यंत मित्रांनो काजूचं झाड आणि चिंचाचं झाड दिसलं तर चिंच लागू दे किंवा काजू लागू दे, ते आम्ही चोरण्यात एक्सपर्ट होतो मित्रांनो। आणि गावानं वळगळलेला तो आमचा जो एक फ्रेंड सर्कल होता त्यातला टॉपर मीच होतो मित्रांनो। मला सांगायला खरोखर फार आनंद होते, कारण की मागचे दिवस आठवतात। आपण रात्रीचं पोतं एरिया पिशवी घेऊन जाऊन ते चिंच तोडून आणायचो, तटबीट घेऊन जाऊन खाली अंतरून ते झाड हलवून झाडात रात्रीचं चढून झाड हलवून एरियाचं त्यावेळेला पिशवी भरून आणत होतो। आणि 2 रुपये 3 रुपये शेवट 12 रुपयेपर्यंत किलो होता, तोपर्यंत आम्ही चिंच चोरले मित्रांनो। आणि चिंच चोरताना सापडलो तर इथं बडवून रट्ट सुजवायचीत मित्रांनो। एवढं सगळं आपण म्हणजे ते स्वर्गातले दिवस आठवलेत म्हणून आज हा व्हिडिओ तुम्हाला बनवून दाखवले। आणि आता आपण इथं काकांचं पाईपलाईन पूजेला चाललोय मित्रांनो, तर ते सुद्धा तुम्हाला दाखवतो। गावाकडे पाईपलाईन पूजा वगैरे कसं केलं जातं, कसं होतंय, आणि चला तिकडे जाऊया। आणि खरोखर मित्रांनो, मला हे काजू झाड दिसलं म्हणून आजचा व्हिडिओ बनवलो। आणि मला मागच्या माझ्या जुन्या सगळ्या आठवणी रिपीट झाल्या, एकदा डोळ्यासमोर आल्या, पिक्चर एक तयार झालं, ते तुम्हाला सांगावंसं वाटलं। आणि हे काजू मोठ्या वगैरे काजू चोरून आपण ठेवायची जागा तुम्हाला सांगू का? काढायची घालायची आत, हे सगळं भरून घ्यायचं पॅक। आणि त्यावेळेला इथं इलास्टिक असायचं मित्रांनो, 100 पेनला इलास्टिक सांगताना पण मला हसू येतं मित्रांनो। इथं इलास्टिक असायचं आणि आपण ते सगळं भरून घ्यायचो। कोण एखादा बागायतदार शाना असेल तर ते सगळं चेक करायचा, गावलं की आपण तोडून देताना सुद्धा चोरी करत होतो। आणि डायरेक्ट बागायतदार बागेत आहे का ना बघून सुद्धा आम्ही चोरायला जात होतो। त्यावेळेला आपण शाळेला जात नव्हतो मित्रांनो, खरं सांगतो। आम्ही बॅगा टाकणार खिडकीतनं शाळेत आणि फरार, काजू चोरा, चिंच चोरा, जंगलात जावा, करवंद तोडा, परगी हन्न, त्याला काय म्हणतात आपल्याला माहीत नाही। आणि परत पिवळं हे फळ असते आणि खालती काळे हे असते, त्याला मकर संक्रांतीला अतिशय महत्त्वाचं उपयोगी आहे बघा ते फळ, क्यार म्हणतो आपण त्याला मराठीत काय म्हणतात लक्षात नाही मित्रांनो। मी महाराष्ट्राचाच आहे, खरं आमचं बॉन्ड्रीवर गाव असल्यामुळे मातृभाषा कन्नड आहे, समजून घ्या। आम्ही त्याला क्यार म्हणतो। बिब्बा चोरायचं किंवा बिब्बा तोडून आणून त्याचं माळ करून घराच्या खापरीवर वाळत घालत होतो। भरपूर फणस चोरून, हे बघा इकडं ते दाखव दिनेश, हे बघा पिंजराचा ढीग दिसतोय त्याच्या आतनं झाकून ठेवायचं। आणि ह्यो जो माळ दिसतोय इथं आता पिंजराचे ढीग मित्रांनो कमी आहेत, हे बघा तरी पण आहेत, खरं कमी, फारच कमी आहेत, क्षुल्लक आहेत। आणि आम्ही हे बघा ह्या दिनेशच्या वयाचं होतो, हे बघा ह्या दिनेशच्या वयाचं होतो बघा, त्यावेळेला ह्यो जो माळ आहे हे बघा ह्याच्यापेक्षा 4 पटीनं मोठ्या पिंजराच्या ढिगा पडलेल्या असायच्या इथं। आणि आपण कोणाच्या पिंजराच्या ढिगात काय लपून ठेवलंय कोणाला समजत नव्हतं मित्रांनो। इथंच तुमचा वेळ वाया घालवायला नको मित्रांनो, आपण जाऊया खाली नदीकडे। आणि पाईपलाईन पूजा कसं होते, आमच्या काकांचं मोठ्या बाबाचं पाईपलाईन पूजा होणार आहे आज, ते सुद्धा तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये दाखवतो। चला खाली। हे बघा आमचं टीम सगळं गँग सगळं इकडे आलेलं आहे आणि आम्ही तर मोटरीकडे आलेलो आहे। चला दाखवतो, नदी दाखवतो आणि मोटर दाखवतो तुम्हाला। हेच बघा चंदगडचं ताम्रपर्णी नदी मित्रांनो। आणि ह्यो नदी इथं संपतोय आमच्या गावाला ताम्रपर्णी, आणि पुढे जाऊन घटप्रभेला मिक्स होतो आणि घटप्रभेसनं वाहत जाऊन डायरेक्ट हिडकल डॅम कर्नाटकात तो साठा होतो। तर मित्रांनो इथं आपण 3 HP मोटर बसवलेला आहे आणि ह्यो पाईपलाईनचा घेरा आहे 500 मीटर पर्यंत आहे।
म्हणजे अर्धा किलोमीटरचं अंतर आहे त्या पाईपलाईनच्या घेऱ्याचं. तर मित्रांनो आज तुम्हाला इथं पाईपलाईन पूजा कसं होते ते सुद्धा दाखवणार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत थांबा आणि व्हिडिओला आताच लाईक करून घ्या मित्रांनो. हे बघा मोटर पूजा चालू झालेला आहे इथं. आता हळद कुंकू लावून झालेला आहे मित्रांनो. आणि हे बघा आमचं नदी कसं आहे पहिला व्यवस्थित बघून घ्या एकदा. आणि आता हे नजारा बघा पाठीमागचा, ते झाडांचा वगैरे खतरनाक नजारा बघा. कसं वाटते? विषय आहे ना, टॉपचाच असणार. मोटरला लक्ष्मी मानलं जातं म्हणून मोटरला साडी नेसत आहे मित्रांनो. प्रश्न पडलेला आहे मम्मीला कसं नेसायचं साडी मोटरीला म्हणून. तिथं एका महान हुशार व्यक्तीचं आगमन झालेलं आहे तिथं साडी नेसण्यासाठी. तर बघूया मम्मीचं जर डोकं चाललं ना. तुमच्या आजीचं नेल तिथंच थांब बाबा, उडी गिडी मारेल, ओढून आणायला पाहिजे. नवीन गोष्ट आहे म्हणून सगळ्यांनी किती लक्ष देऊन बघत आहेत बघा. त्यांना काय फरक पडत नाही सोडा, जसं येईल तसं ढकलता येत नाही. तर ह्यांना इंटरेस्ट आहे म्हणून बघायला आले. नेसायचं काम झालेलं आहे. आता वरती काय काय काम चालू आहे सगळी बघा अचंबित होऊन बघितलेलं आहे आणि बघून झालंय. आता सगळी परतीच्या पावलाने निघत आहेत बघा. काहीतरी विचारात पडलाय मित्रांनो. तर काय विचार करत आहे दिनेश? दिनेश असलं काय विचार करत आहेस? तुला 10चं घालायचा विचार आहे काय? नाही मग काय करायचा विचार आहे? शेती हाच पर्याय आहे मित्रा, त्यामुळे तू 10चं नाही 12चं घाल, मी करतो तुला मदत. चल हे भक्ती तुला नाटक करू नकोस. हे बघा हे 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 अम्मू मराठी बोल जरा. तुझं नाव काय अम्मू? तुझं नाव काय? संस्कृती नव संस्कृती, संस्कृती नव संस्कृती तकली. हे उन तुला उघड हो येऊन अजून गदला आहे की कुठल्या कुठल्या देवाला कुठलं कुठलं पंचपक्वानांचं भोग चढवायचं आहे इथं डीप डिस्कशन चालू आहे. आणि हे डिस्कशन झाल्यानंतर इथं नैवेद्य होणार. नैवेद्य झाल्यानंतर ह्या 5 लहान लेकरांचं पोट्या भरणार आणि इथं ह्यो आपला कार्यक्रम मित्रांनो. तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करायला विसरू नका. आणि जेवढं मला दाखवायचं साध्य झाले तेवढं दाखवले. मुंग्या चढलेल्या आहेत हातावर, जोरात चावत आहेत. त्यामुळे व्हिडिओ इथं संपवतो मित्रांनो. बाय बाय.